सर्वांना श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. आज होता गुरुवार सुद्धा आणि शिवजयंती असे दोघही दिवस एकाच दिवशी आले म्हटल्यावर यापेक्षा आनंद कोणता. तर स्वामींच्या म्हणजे केंद्रात जायचं होतं, त्यासाठी सकाळची सुरुवात ही अशी छान अशी होत असते. उठल्या आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले आणि नंतर लगेच उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेतलं. उंबरठ्याला लेपन करून झालं आणि त्यावर सुंदर अशा क्रिएटिव्हिटी दाखवत आपल्या रांगोळ्या काढायच्या. कारण रांगोळी काढताना आपल्या मनामध्ये चाललेले विचार छान असं मन एकाग्र होतं आणि एकदम सुंदर असा उंबरठा मात्र सजलेला असतो. आणि जेव्हा पण आपण बाहेर जातो, दार उघडतो, तेव्हा तो उंबरठा बघून तर अगदी मनाला प्रसन्न वाटत असतो. बघा, नेहमी स्वामी म्हणतात, संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागतो आहे तुम्हाला, तर स्वतःला खूप जास्त नशीबवान समजा. कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. बघा, प्रत्येकाला संघर्षमय जीवन मिळेल असं नाहीच. आपण म्हणतो ना का अरे हा तर काहीच देवाचं करत नाही किंवा याचे काहीच चांगले कर्म नाही आहे, एवढं सारं पाप करतो, पण तरी सुद्धा त्याला देवाने सगळं काही ऐतं दिलं. तर हेच असतं, संघर्ष करण्याची संधी जर आपल्याला मिळते आहे तर निश्चितच आपण त्या संघर्षातून आपलं जे काही आहे ते नक्कीच आपण दाखवू शकतो किंवा समुद्रातून मोती उचलण्यासारखं आहे. संघर्षमय जीवन जरी आपलं असलं तरी स्वामी आपल्या केसालाही धक्का लागू देत नाही आणि आपल्याकडून ते संघर्ष करून घेतात, सेवा करून घेतात, सेवा वाढवून घेतात, जेणेकरून आपले प्रारब्ध लवकर भोगले जावे, त्यांच्या चरणाशी आपण आयुष्यभरासाठी राहावं आणि आपल्या ज्या काही छोट्या मोठ्या असुनात पण त्या गोष्टी मात्र लवकर पूर्ण होतात. बघा, बघितला, गाईची पावले काढली, छान असं जास्वंदीचं फूल काढलं, नंतर छोट्या छोट्या रांगोळ्या आणि सुंदर असा उंबरठा सजलेला होता. 2 चम्मच हळद घ्यायची, गोमूत्र आणि गुलाबजल छान असं मिक्स करायचं आणि प्रत्येक गुरुवारी छान असं उंबरठ्याला लेपन करायचं. मग गुरुवार असो, पौर्णिमा असो किंवा अमावस्या किंवा एखादा नवीन वर्षाची सुरुवात किंवा सण उत्सव, इथे सुद्धा आम्ही बघितलं तुम्ही कुलस्वामिनीचं छान अशी रांगोळी काढलेली होती. कारण ही रांगोळी जेव्हापासून मी आणलेली आहे ना, सो मला ही जास्त आवडायला लागलेली आहे. म्हटल्यावर मी बऱ्याच दिवसांमध्ये हिला काढत असते आणि अजून गणपती वगैरे असे माझ्याकडे खूप सारे रांगोळी आहेत, त्या सुद्धा मी काढत असते. बघा, इतकं सुंदर असं नामजप असतं. स्वामींचं जर तुम्ही नामजप केलं ना, तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बऱ्याचशा गोष्टी ज्या काही आहे त्या हळूहळू का होईना पण कमी होतील आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही का एवढा सारा त्रास आपला कसा समाप्त झाला. म्हणून मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नामस्मरणाचे महत्त्व सांगणार आहे. सो ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून माझं गुरुवारचं जे काही रुटीन आहे ना, तेच तुमच्यासोबत मी शेअर करते आहे. गुरुवार म्हटला म्हणजे सेवा तर असतात, पण घरातले कामं कोणाला सुटले आहे का, तर अजिबात नाही. बायकांना कधीच घरातील कामं सुटत नाही. बघा, अहोने 2 ते 3 दिवस आधी छान असं दळण करून आणलेलं होतं बाहेरून आणि हे पीठ माझं भरण्याचं बाकी होतं. कारण 2 ते 3 दिवस आधी तब्येत बरी नसल्यामुळे अजिबात त्याला हात लागला नाही आणि डायरेक्ट भरू शकत होती. पण झालं असं का मोठ्या चक्कीमध्ये दळायला पाठवावं लागतं आणि त्याने ह्या वेळेस थोडी जाड चाळणी आय थिंक लावलेली, त्याच्यामुळे पूर्ण जाडसर पीठ आता आलेलं होतं. मग इतकी घाण पुन्हा ती पोटात जायची किंवा दररोज आपण जरी चाळणी लावली तरी कधी घाई असते किंवा कधी कधी चाळणी लागते, नाही लागत. म्हणून मी असं छान पद्धतीने एक वेळेस पूर्ण गाळून घेते, जेणेकरून पूर्ण महिनाभराचं माझं टेन्शन फ्री होतं. आणि अशी कामं जर तुम्ही केली तर नक्कीच तुमच्या दररोजच्या वापरातील जो काही तुमचा वेळ आहे तो तुमच्यासाठी स्वतःसाठी सुद्धा थोडासा शिल्लक राहील आणि अशी छोटी मोठी जी कामं आहेत ना, ती लवकर सुद्धा आटपली जातात. म्हटल्यावर दररोज चाळणी लावण्यापेक्षा आजच पूर्ण पीठ असं गाळून घेतलं. आणि लास्टमध्ये तुमच्यासोबत शेअरच करेल का इतकं सारी घाण त्याच्यामध्ये होती आणि जर मी ती केलं नसतं तर पूर्ण घाण ती आता पोटामध्ये गेली असती. आणि असं करतात मोठ्या चक्कीवाले लोक, कारण ते तर करणारच, कारण ते पैसे घेत आहेत म्हटल्यावर काहीही आलं आणि आपल्याला गरज आहे म्हटल्यानंतर ते अजिबात कोणाकडे लक्ष देत नाही. तर इतकं सारं पीठ झालं होतं आणि अगदी छान असं दाबून मी भरलेलं होतं आणि बघा इतकी सारी घाण त्याच्यामध्ये होती आणि जाडसर वगैरे होती, जाड होतं, खूप जास्त जाड दळून दिलेलं होतं यावेळेस त्याने. आता नेक्स्ट टाइम आहोंना म्हटलं का त्याला आवर्जून सांगा की असं झालेलं, म्हटल्यावर तो व्यवस्थित असं छान चाळणी लावून दळून देईल. नंतर बघा, संध्याकाळची वेळ झाली, कारण दुपारच्या वेळेसमध्ये कामं घरातली आणि आज घर वगैरे पुसायचं नसतं किंवा पोछा पण लावत नाही, कारण गुरुवार असतो. गुरुवारी साफसफाई करायची नाही, घर पुसायचं नाही असं म्हटलं जाते आणि आम्ही सुद्धा मानतो.
तर त्याच पद्धतीने म्हणजे संध्याकाळी मी 5-5:30च्या दरम्यानमध्ये पीठ वगैरे भरून घेतलं, कारण घरामध्ये उडू नये म्हटल्यावर गॅलरीमध्ये भरलं. आणि याच्यासाठीच मला गॅलरी कामामध्ये येते आणि म्हणूनच मला गॅलरीचं खूप जास्त आवडते. आणि मग संध्याकाळी इथे देवपूजेची तयारी करायची होती, म्हणून 6 वाजेला आता देवपूजेला बसलेली होती. छान असे दिवे लावून घेत होती. नंतर स्वामीचरित्र सारामृत सुद्धा मला वाचायचं होतं आणि 11 माळी जप. गुरुवार तर आहेच. प्रत्येक गुरुवारी जर तुम्ही स्वामीचरित्र सारामृत जर पूर्ण वाचलं ना, तर निश्चितच तुमचं जे काही आहे ना मनातील इच्छा त्या लवकर पूर्ण होतील. आणि नाही जरी तुमच्याकडे वेळ असला तरी तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय आणि 11 माळी जरी जप केला ना, तरी तुमचा मार्ग नक्कीच लागेल. बघा, नामस्मरणाचे महत्त्व. तर काय होतं नामस्मरण केल्याने, काय होतं स्वामीचरित्र वाचल्याने? तर बघा, प्रारब्धाची तीव्रता कमी होते. हळूहळू का होईना पण आपले भोग कमी होतात, प्रारब्धाची तीव्रता कमी होते, समाधान मिळते, शांतता मिळते, मनशांती मिळते, वास्तू शुद्ध होते, आपल्या वास्तूतील दोष हळूहळू कमी होतात, प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते. कितीही संकट आले तरी एकाच निर्णयावर आपण ठाम असतो का स्वामी आहेत पाठीशी. घरात सात्विकता वाढते, घरामध्ये आपण छान आणि पॉझिटिव्हिटी निर्माण होते, सांसारिक अडचणी कमी होतात. आपल्या आयुष्यातील हळूहळू का होईना पण नवरा बायकोचं जर जमत नसेल तर नक्कीच जमायला लागतं. प्रेमभाव निर्माण होतो, इतरांविषयी द्वेष राहत नाही, मनामध्ये प्रत्येकाचं चांगलं व्हावं असंच आपल्याला नेहमी वाटत असतं. घरात भगवंताचा वास राहतो आणि हे आजच्या कलियुगामध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे का प्रत्येक व्यक्ती आपल्या घरात आल्याच्या नंतर तिला अगदी छान आणि प्रसन्न वाटावं. काळजी मिटते, भीती जाते, संकटांना सामोरे जाता येते. कितीही मोठं संकट येऊ द्या पण आपण अगदी मनापासून आपल्या मनातल्या हृदयापासून आपण म्हणतो का ठीक आहे स्वामी आहेत ना, जे होईल ते चांगलंच होईल. स्वभावामध्ये बदल होतो. हळूहळू का होईना आपण आपल्या बोलण्यात, वागण्यात, आपल्या सेवेमध्ये हळूहळू का होईना आपण फरक जाणवत असतो आणि आपला स्वभाव तितका तेजस्वी आणि निर्मळ होत राहतो. आपल्या गरजा कमी होतात. जेवढं गरजेपुरतं आहे तेवढंच आपण कमवण्याची इच्छा बाळगतो. जेवढं आपल्याला गरज आहे तेवढंच कमवतो आणि त्यातूनच आपला उदरनिर्वाह भागवतो. जास्त अपेक्षा आपल्या आयुष्यात राहत नाही, कारण आपण एक वेळेस का स्वामी सेवेत आलात आणि आपल्याला अजिबात असं वाटत नाही का मी खूप काही कमवलं पाहिजे. जे कमवतोय ना ते फक्त सुखाचे 2 घास असावे आणि सगळा परिवार हा शांततेत असावा. मग बाकी सगळं काही आहे ते महाराज बघूनच घेतील. आपल्या सत्वगुणात जलद गतीने वृद्धी होते. सद्गुरूंचा कृपाशीर्वाद आपल्या साधनेमध्ये सतत आपल्या मस्तकी असतो आणि हेच आपल्या सेवेचं सगळ्यात मोठं बळ असतं का महाराज सदैव आपल्या पाठीशी असतात. अखंड अनुसंसाधनानंतर भगवंताची भेट होते. भगवंताची भेट केव्हा होते? जेव्हा आपल्याला त्याच्या परमार्थाच्या नावाची गोडी लागते, आपण त्याच्या हृदयात वास करतो, त्यांच्या चरणी आपण वास करतो आणि आपल्या हृदयात साक्षात भगवंत जेव्हा वास करतात तेव्हा आपली ती अटूट भेट होते. आणि ती भेट होण्यासाठी आपल्याला खूप खूप सेवा करावी लागते, मनापासून सेवा करावी लागते. बघा, आज गुरुवार होता म्हटल्यानंतर संध्याकाळी आता आलू पराठे बनवायचे होते. टोमॅटो केचप सोबत खूप छान लागतात आलू पराठे, कारण दही आता सर्दीचे दिवस असल्यामुळे दही अजिबात आणलं नाहीये. कारण तुमच्याकडे पण तुम्हाला माहिती असेल का सगळीकडे वातावरण थोडं चेंज होत चाललेलं आहे. कधी ऊन आणि कधी नॉर्मल टेम्परेचर असतं, त्याच्यामुळे सर्दी आता प्रत्येकालाच जाणवते. म्हटल्यानंतर टोमॅटो केचप सोबतच आम्हाला खायची होती आणि पहिलाच पराठा सुंदर आणि छान गरमागरम आता इथे महाराजांना मला नैवेद्य अर्पण करायचा होता. म्हणून आधी पहिलाच पराठा महाराजांसाठी काढून घेणार होती. म्हणून 2 ते 3 आलूची छान अशी भाजी बनवली आणि आता पारी करून छान असं करून पारीमध्ये भरून घ्यायचं आणि पुरणाची पोळी बनवताना तसे अगदी गुबगुबीत असे आलू पराठे मी इथे बनवत होती. बघा, हळूहळू का होईना आपण संयम, जेव्हा आपण सेवेत येतो, गुरुचरित्र वाचतो, नवनाथ वाचतो, स्वामीचरित्र सारामृत हे अमृत आहे जे आपण दररोज थोडं थोडं का होईना आपण प्राशन करतो. आणि स्वामीचरित्र सारामृत जो वाचतो ना त्याच्या आयुष्यात महाराज कधीच कोणतीच गोष्ट अशक्य ठेवत नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी, हा आम्ही आमचा स्वतःचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करतो आहे, इतर बाकी लोकांचा नाही. कारण आपण सेवा करतो तेव्हा निश्चितच आपल्याला अनुभव येतात आणि तेच अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवणं हेच माझं प्रथम कर्तव्य आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा छान असे अनुभव येवोत आणि तुमच्या सुद्धा आयुष्यातील अडचणी हळूहळू का होईना पण कमी होत. म्हटल्यानंतर खूप जास्त सुंदर आणि तितका दिव्य आणि महाराजांचा आत्मा मानला गेलेला, महाराजांना सगळ्यात जास्त आवडला जाणारा ग्रंथ म्हणजे स्वामीचरित्र सारामृत. मग तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राच्या 11 माळी आणि स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचू शकतात किंवा
दररोज जर तुम्हाला शक्य असेल तर 108 दिवस, 21 दिवस, 11 दिवस या पद्धतीने तुम्ही स्वामीचरित्र सारामृत वाचू शकता. तुम्ही कोणत्याही दिवशी सुरुवात करू शकता. आता गरमागरम आलू पराठा महाराजांना नैवेद्य दाखवून छान असा दिवसाचा शेवट केला. आजचा गुरुवार अगदी छान आनंदमय गेला. तुमचा दिवस कसा गेला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा असे छान छान डेली ब्लॉग्स आपल्या यूट्यूब चॅनल बघायला मिळतील. तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आता जास्तीत जास्त सेवा करा, सेवेकरी व्हा आणि स्वामीचरित्र